नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्ही माझ्या चॅनलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आज आपण बनवणार आहोत झटपट बनेल अशी पनीर मिक्स व्हेज। तर त्याच्यासाठी आपण कुकर घेतलाय, त्यात 2 ते 3 चमचे तेल घातलंय मी। तेल चांगलं तापलं की त्यात मी मसाले घालणार आहे। तमालपत्र, दालचिनी, दालचिनीमुळे ग्रेव्हीला गोडसर छान चव येते। वेलदोडा, बदाम फूल, 3 ते 4 लवंगा, 1 चमचा जिरे, हे सर्व तेलात चांगले परतून घेऊयात। भाजून झाल्यावरती मी याच्यात घालते 2 कांदे बारीक चिरलेले, व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला गेला की यामध्ये मसाले घालणार आहे। हळद, एक चमचा लाल तिखट, धने पावडर, किचन किंग मसाला, तुम्ही इथे गरम मसाला पण तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता। हे छान तेलात भाजून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं परतून झाल्यावरती मी आत घालते आलं लसूणाची पेस्ट, 1 चमचा आहे। हे सगळं परत आपण छान मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। आता यात मी घालणार आहे टोमॅटो। मी इथे मीडियम साईजचे 3 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो घालून परत एकदा छान परतून घेऊयात। टोमॅटो थोडे मऊसर झाले की त्यात आपण घालणार आहोत मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यात मी घालणार आहे आता 1 पेल्यावर पाणी। सगळं ढवळून घेऊया आणि आता कुकरचं झाकण लावून 2 शिट्टी येईपर्यंत मी मध्यम आचेवरती ठेवणार आहे। आपली ग्रेव्ही तयार होईपर्यंत आपण भाज्या परतून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे ढबू मिरची, गाजर, फ्लॉवर बारीक चिरून, 100 ग्रॅम पनीर, बारीक चिरलेली मिरची। बारीक गॅस करून कढई तापत ठेवली आहे, त्यात मी 2-3 चमचे तेल घातले। त्यात घालत गाजर छान तेलात परतून घ्यायचं आहे। त्याच्यासोबतच मी घालणार आहे फ्लॉवर। या दोन्ही भाज्या शिजायला वेळ लागतो, त्यामुळे या तेलात चांगल्या आधी परतून घ्यायच्या आहे। या परतून चांगल्या झाल्या की मग याच्यामध्ये मी मिरची टाकते, त्याच्यासोबतच ढबू मिरची आणि मटार, हे सगळं छान मिक्स करून घेते मी। छान तेलात परतून घ्यायचं। सर्व भाज्या तेलात छान परतल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता यात मी घालते पनीर। पनीर कायम सगळ्या भाज्या शिजून झाल्यानंतर घालायचं, त्याला शिजायला वेळ नाही लागत। हे छान परतून घेऊया। आपली ग्रेव्ही पण तयार आहे, हे शिजवून झालेलं आहे आपलं। याची मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेते आणि ती पेस्ट मी या भाज्यांमध्ये ओतणार आहे। आपल्या गरजेनुसार तुम्ही ओतू शकता। तुम्हाला जर अशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त घाला, तुम्हाला ड्राय आवडत असेल तर तुम्ही कमी मसाला घालू शकता। हे छान एकजीव करून घ्यायचं आहे।
यात मी ऑलरेडी मीठ घातलं होतं, तुम्ही बघू शकता उकळी आल्यावरती किती सुंदर रंग आलेला आहे। त्यात मी घालते कसुरी मेथी। आता सगळ्यात शेवटी मी यात मलाई घालणार आहे, याच्यामुळे आपल्या भाजीला क्रीमी फ्लेवर येतो आणि टेक्स्चर पण खूप सुंदर येतं। छान हलवून घेते। त्याच्यासोबतच चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि आपली मिक्स व्हेज पनीर तयार आहे। रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।